इकडे डोंबिवलीमध्ये गुंडांच्या टोळीची दहशत पाहायला मिळाली आहे। जागेच्या वादामधून गुंडांकडून दगडफेक केली गेली आहे। 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं नासधूस केली आहे। कुंभारखान पाडा परिसरातली ही घटना आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। प्रशांत पाटील यांच्या मालकीची काही दुकानं आहेत, गेल्या 40 वर्षांपासून या भागामध्ये आहेत। मात्र या दुकानाला लागून एका मोठ्या विकासकाचं इमारतीचं काम सुरू आहे। प्रशांत पाटील यांच्या दुकानामुळे विकास कामामध्ये अडथळा निर्माण होत असल्यामुळे 4 तारखेला रात्री गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवण्यात आलं आणि त्यांच्या जागेमध्ये तोडफोड आणि दगडफेक केल्याचा आरोप पाटील यांनी केला। या प्रकरणी तक्रार केली असता पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचाही आरोप केला जातोय। आणि इकडे माझे 11-12 शॉप आहेत, तिथे रात्रीच्या वेळी 10 ते 12 गुंडे लोक दहशत माजवण्यासाठी आले होते आणि ह्याने या लोकांनी माझे कंपाऊंड तोडलेलं आहे, माझ्या जागे हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या ऑफिसवर दगडफेकसुद्धा केलेली आहे आणि माझ्या CCTV कॅमेऱ्यावर पण त्याचं एक नुकसान झालेलं आहे। तर हे त्रास मला खूप पूर्वीपासून होत चाललेला आहे बिल्डरचं। तर माझं एकच म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊनसुद्धा माझी कंप्लेंट घेत नाही पोलीस। याचं कारण का मला अजून काय समजलं नाही आहे। मला माझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी कंप्लेंट दिलेली आहे, पण पोलीस काही कारवाई करत नाही।